नमस्कार मित्रांनो, आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 19 आहे। जर याच्या अगोदरचे तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला त्या सुद्धा पाहायच्या आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? काय विचारलंय की फणसाड वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरा तुम्हाला प्रश्न असा विचारू शकते की फणसाड वन्यजीव अभयारण्य रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मग कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मुरुड आणि लोहा तालुक्यामध्ये आहे। याची स्थापना कधी झाली पहा? 25 फेब्रुवारी 1986। तारीख नका ठेवू, पण साल थोडं नजरेखालून घेऊन ठेवा। ठीक आहे, क्षेत्रफळ किती आहे? जवळपास सरासरी 70 चौरस किमी आहे। एवढं एक्झॅक्ट लक्षात ठेवायची गरज नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण। प्रश्न क्रमांक किती आहे? 2 आहे। काय विचारलंय? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असं विचारलंय। मग एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कधी करण्यात आली होती? 1784 ला करण्यात आली होती। आणि याचा संस्थापक कोण होता याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। मग कोणी स्थापना केली होती एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची? तर ती विल्यम जोन्स यांनी केली होती। आणि कुठे केली होती पहा? फोर्ट विल्यम हा जो किल्ला होता त्यांचा त्या ठिकाणी केली होती। आणि कशासाठी केली होती? तर भारतातील प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी त्यांनी काय केली होती? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली होती। दोनच गोष्टी लक्षात ठेवा, कधी स्थापना केली आणि कोणी केली। ठीक आहे, मग 1784 आणि विल्यम जोन्स। ठीक आहे, पुढचा 3 नंबर प्रश्न पहा। खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात? आता या ठिकाणी विचारलं आपल्याला की कोणाचं टोपण नाव हे कुसुमाग्रज आहे। मग कोणाला कुसुमाग्रज म्हटलं जातं? तर विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना काय म्हटलं जातं? कुसुमाग्रज म्हटलं जातं। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो, केशवसूत हे कोणाचं नाव आहे? तर ते कोणाचं आहे? कृष्णाजी केशव दामलेचं। आणि केशव कुमार हे कोणाचं आहे? तर हे प्रके आत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे यांचं काय आहे? टोपण नाव आहे। कुसुमाग्रज पण लक्षात ठेवा, केशवसूत पण ठेवा आणि केशव कुमार पण लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। 4 नंबर, नाणेघाटास डॅश डॅश या राजवंशाच्या काळात नानाघाट असे म्हटले जात असे। काय विचारले पहा? नाणेघाट जो आहे याला कोणत्या राजवंशाच्या काळात नानाघाट असं म्हणत असत? मग हे कोणाच्या काळात म्हणत असत? तर हे सातवाहन काळात म्हणत असत। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवायचं, या नाणेघाटामध्ये काय आहेत बघा, तिथे लेण्या आहेत। मग ह्या लेण्या सुद्धा कोणत्या काळातल्या आहेत? तर त्या सुद्धा सातवाहन काळातल्या आहेत। त्या लेण्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, आणि हे कोणत्या जिल्ह्यात येतो नाणेघाट? तर पुणे जिल्ह्यामध्ये येतो। ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा कारण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। त्याच्यानंतर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट असे टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर ही TCS पॅटर्ननुसार संपूर्ण तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतील पहा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला TCSने विचारलेले अतिशय IMP असे 10,000 प्रश्न उत्तरासहित दिले जातील। हे प्रश्न काय असणार आहेत? खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। काय इम्पॉर्टंट असणार आहेत? तर परीक्षा कोण घेत आहे? TCS घेत आहे। परीक्षा कोण घेत आहे? TCS घेत आहे। आणि मग हे प्रश्न काय आहेत? TCSने विचारलेले प्रश्न आहेत। म्हणून प्रश्न काय आहेत? परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। त्याच्यानंतर आपण काय करतोय? फ्रीमध्येच तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड करतोय। मग या नोट्समध्ये तुम्हाला कोणकोणते विषय येतील पहा? मराठी येईल, इंग्रजी येईल, गणित येईल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ना, ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे। म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे।
मग तुम्हाला हे 149 रुपये कुठे पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. पुन्हा एकदा सांगतो 9689141630. याच्यावरती तुम्हाला काय करायचे, 149 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला काय करायचा आहे मित्रांनो, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 9689141630. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, खालीलपैकी कोणते प्रतिस्थापन पातळी जनन क्षमता म्हणून गणले जाते. मग कोणती पातळी प्रतिस्थापन पातळी जनन क्षमता म्हणून गणली जाते, तर प्रतिश्री 2.1 मुले ही काय प्रतिस्थापन जनन क्षमता पातळी आहे. भारतामध्ये हा 2.1 दर निश्चित केलेला आहे. या दराने जर लोकसंख्या वाढली तर काय होती, लोकसंख्या आहे अशीच राहते, म्हणजे तिच्यामध्ये वाढ पण होत नाही आणि घट पण होत नाही, म्हणून याला काय एक आदर्श जन्मदर मानलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, डॅशशी द्विकल्पीय भारतातील दुसरी, आता इथं प्रश्न व्यवस्थित वाचा, काय विचारलंय, दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आता त्या दिवशी आपल्याला प्रश्न काय विचारला होता त्यांनी, की भारतामधील सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती होती, त्याचं उत्तर काय आलतं, नर्मदा आलतं. पण इथं काय विचारलं त्यांनी, की दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी. मग नर्मदा नंतर दुसरी सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, तापी आहे. लक्षात ठेवा, जर पहिली विचारलं किंवा सगळ्यात मोठी विचारलं तर काय येईल, नर्मदा येईल. पण जर 2 नंबरची विचारलं तर काय येईल, तापी येईल. ठीक आहे. मग बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे किंवा कोणत्या डोंगररांगामध्ये तापी नदीचा उगम झालाय, तर हा महादेव डोंगररांगामध्ये कोणत्या ठिकाणी झालाय, बैतूल जिल्ह्यामध्ये. हे कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की तापी नदीची एकूण लांबी किती आहे, तर किती आहे, 670 किलोमीटर ही काय तापी नदीची एकूण लांबी आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे, किती, महाराष्ट्रातील किती आहे, 208 किलोमीटर. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती परीक्षेमध्ये भरपूर वेळेस प्रश्न आला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तापी नदीच्या उपनद्यावरती. मग पहा कोणकोणत्या उपनद्या आहेत पहा, गोमाई आहे, अनेर आहे, वाघूर आहे, गिरणा आहे, पांझरा आहे, बुराई आहे, अमरावती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची उपनदी राहिली ती म्हणजे कोणती आहे, पूर्णा. ठीक आहे. लक्षातच ठेवा, एवढ्या ह्या सगळ्या उपनद्या आहेत ना, यांच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि ही कुठं जाऊन मिळते, तर अरबी समुद्रास जाऊन मिळते. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. सगळ्या पश्चिमानी नद्या कुठं जाऊन मिळतात, तर त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढचा 7 नंबर, राष्ट्रपती खालीलपैकी कोणाची नेमणूक करतात. ऑप्शन काय दिलेत पहा, पंतप्रधान, निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग, राज्यपाल आणि वरील सर्व. तर या वरील सर्व व्यक्तीची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती करतात. मग लक्षात ठेवा, पंतप्रधानाची नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती. राज्यपालाची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती. निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाची नेमणूक सुद्धा कोण करतात, राष्ट्रपती. त्याचबरोबर वित्त आयोग असेल यांची नेमणूक सुद्धा कोण करतं, राष्ट्रपतीच करतात. ठीक आहे. पुढचा 8 नंबरचा प्रश्न आहे पहा, काय विचारलंय, जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला. प्रश्न रिपीट झालाय, पण परीक्षेमध्ये सुद्धा काय होतो, भरपूर वेळेस हा प्रश्न काय होतो, रिपीट होतो. मग कोणतं ऑपरेशन राबवलं होतं, ऑपरेशन ब्लू स्टार. आणि कधी राबवलं होतं पहा, जून 1984. आणि याच ऑपरेशनमुळे पुढे काय झालं, खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी काय केलं, पुढे इंदिरा गांधीजींची हत्या केली होती. म्हणून हे ऑपरेशन काय खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न 9 नंबर, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली. मग सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती, तर ती 1981 झाली. तारखेसहित लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग कधी, 1 मे 1981. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण केला होता. तर कोणत्या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग निर्माण केला होता, रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून. अजून एक प्रश्न विचारला जातो की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, ओरस बुद्रुक या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, एकूण 8 तालुके आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. क्षेत्रफळ लक्षात ठेवायची काही गरज नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण सुद्धा कुठे येतं? सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतं. आणि ते ठिकाण कोणतं आहे? तर आंबोली आहे. महाराष्ट्रामधला काय पहा, या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. ठीक आहे, कोणतं ठिकाण आहे? आंबोली. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पाठच ठेवायच्या काही गोष्टी. ठीक आहे. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? आता इथं काय विचारलंय? नाही असं विचारलंय की बाबा महात्मा फुले यांनी कोणतं पुस्तक लिहिलं नाही असं विचारलंय. मग बघूया ऑप्शन काय आहेत. गुलामगिरी आहे, जातीचा उच्छेद आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे आणि ब्राह्मणांचे कसब आहे. तर यापैकी जातीचा उच्छेद हे पुस्तक काय? महात्मा फुले यांनी लिहिलं नाही. तर हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे, लक्षातच ठेवायचं ह्या महामानवाचे पुस्तकं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण लक्षात ठेवायचे आणि महात्मा फुले या दोघांचे पण लक्षात ठेवायचे. तुम्ही जेव्हा जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला या दोन गोष्टीच्या, दोन व्यक्तीच्या सगळं माहिती पाहिजे, तोंडपाठच पाहिजे. का? तर प्रत्येक परीक्षेमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. ठीक आहे, मग या ठिकाणी महात्मा फुलेंची सगळी पुस्तकं लक्षात ठेवायची. तुम्हाला पहा, गुलामगिरी आहे, तृतीयरत्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, ब्राह्मणांचे कसब आहे आणि सार्वजनिक सत्यधर्म आहे. आता हा जो सार्वजनिक सत्यधर्म आहे हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. म्हणजे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, लक्षातच ठेवायचं. पुढचा प्रश्न 11 नंबर, नीती आयोगाचं विस्तारित रूप काय आहे? आता इथं काय विचारलंय? नीती आयोगाचा फुल फॉर्म विचारलाय बाबा. मग फुल फॉर्म काय आहे त्याचा? तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे पर्याय क्रमांक 1 नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भरपूर वेळेस प्रश्न विचारलाय, अगदी MPSCने सुद्धा विचारलाय, म्हणजे TCSने तर विचारलायच, पण MPSCने सुद्धा हा प्रश्न काय केलेला आहे? परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा त्याचा फुल फॉर्म दिलाय पहा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. त्याचा शॉर्ट फॉर्म काय होतो पहा? NITI, म्हणजेच काय? नीती. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलं जातं नीती आयोगाची स्थापना कधी झाली? हा प्रश्न सुद्धा 50-60 वेळेस किंवा 100 वेळेस सुद्धा आला असेल. मग नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 जानेवारी 2015 तारखेसहित लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तसं तारीख लक्षात ठेवायचं लय अवघड नाही. 2015 लक्षात असेल आणि 1 जानेवारी म्हणजे काय? 2015तल्या पहिल्या दिवशी स्थापना झाली. ठीक आहे, याचा उद्देश काय आहे पहा, तर देशाच्या विकासासाठी धोरणे आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. लक्षात येतंय? धोरण आखायचं पण आणि त्याची अंमलबजावणीची देखरेख करायचं सुद्धा काम कोणाचं असतं? नीती आयोगाचं असतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की नीती आयोगाने कोणत्या आयोगाची जागा घेतली आहे? म्हणजे नीती आयोगाच्या अगोदर हे काम कोण करायचं? धोरण आखण्याचं आणि अंमलबजावणी करण्याचं. तर हे योजना आयोग करायचा. कोणता आयोग? योजना आयोग. पंचवार्षिक योजना माहीत असतील तुम्हाला. मग ह्या पंचवार्षिक योजना कोण राबवायचा? हा योजना आयोग राबवायचा. पण सध्या पंचवार्षिक योजना का बंद आहेत? तर योजना आयोगच रद्द केलाय त्यांनी. योजना आयोगाच्या जागेवर काय केलंय? नीती आयोगाची स्थापना केली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या दोन्ही गोष्टी काय आहेत? मोफत आहेत, याच्यासाठी पैसे लागत नाहीत. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कॉमन प्रश्न होता. पोंगल सण कुठे साजरा केला जातो? तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे, मग पोंगल हा सण काय? मुख्यतः तामिळ लोकांचा महत्त्वाचा सण आहे, जो मुख्यतः शेतकऱ्यांसाठी पीक कापणीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रश्न विचारू शकतात. मग कशासाठी साजरा केला जातो पोंगल, किंवा कोण साजरा करतं? तर शेतकरी साजरा करतात. आणि कशाचा? तर हा पीक कापणीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा सण कोणत्या महिन्यात केला जातो पहा? तर जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे मकर संक्रांत असते ना, ह्या मकर संक्रांतीच्या आसपास एकूण 4 दिवस हा सण चालतो. ठीक आहे, आणि पोंगल सणामध्ये कोणाचं पूजन केलं जातं पहा? तर सूर्यदेवतेचं पूजन केलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कुणाचं पूजन केलं जातं? सूर्यदेवतेचं पूजन केलं जातं. आणि नवीन पीक व अन्नधान्यासाठी काय केली जाते? कृतज्ञता व्यक्त केली जाते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रत्येक सणाचं काय असतं? काही ना काहीतरी आपलं वैशिष्ट्य असतं आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा प्रश्न काय केला जातो? विचारला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 13 नंबर. अयोग्य विधान निवडायचंय. आता अयोग्य विधान म्हणजे कोणतं विधान? तर चुकीचं विधान निवडायचं. ओके, म्हणजे जे विधान चूक असेल ते विधान आपल्याला निवडायचं आहे. मग पहिला ऑप्शन बघूया. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे होतो.
माहिती आहे तुम्हाला गोदावरी नदीचं उगम कुठं होतं? त्र्यंबकेश्वरला होतं. म्हणजे पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. आपल्याला कोणतं निवडायचं आहे? चूक निवडायचं आहे. दुसरं बघू, गोदावरी नदी नाशिक, नगर, औरंगाबाद, आता संभाजीनगर येईल आणि जालना जिल्ह्यातून वाहते. बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. तिसरं बघू, महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोदावरीचे खोरे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. गोदावरी नदीचं खोरं काय आहे? भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे. भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं आहे? दुसऱ्या. आणि महाराष्ट्रातलं काय आहे? सर्वात मोठं आहे. मग भारतातील सगळ्यात मोठं खोरं कोणत्या नदीचं आहे? तर ते गंगा नदीचं आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आपलं तिसरं ऑप्शन सुद्धा काय बरोबर आहे. म्हणजे चौथं ऑप्शन काय असणार आहे? 100% चूक असणार आहे. 100% आपलं उत्तर असणार आहे. मग काय चूक दिले बघूया आपण. पहा, औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा फायदा उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांना होतो. आता त्यांनी काय केलं बघा, इथपर्यंत वाक्य काय केलंय? बरोबर दिलंय. काय दिलंय? की औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प. बरोबर आहे. पण त्याचा फायदा उस्मानाबाद आणि हिंगोलीला होतो का? तर नाही. याचा फायदा काय होतो पहा, छत्रपती संभाजीनगरला होतो, बीड जिल्ह्याला होतो आणि थोड्याफार प्रमाणात जालना जिल्ह्याला होतो. पण उस्मानाबाद, हिंगोलीला याचा फायदा कुठलाही फायदा होत नाही. ठीक आहे. म्हणून आपलं विधान काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 नंबर हे चुकीचं असणार आहे. ठीक आहे. 15 नंबर, रायचूर येथे कृष्णा व डॅश नदीचा संगम आहे. सोपा प्रश्न होता. रायचूरमध्ये कृष्णा आणि भीमा नदीचा संगम आहे. 16 नंबर, बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर बीजमाता या टोपण नावाने पहा राहीबाई पोपेरे यांना ओळखले जाते. आणि ह्या कुठल्या आहेत तुम्हाला माहिती आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील या राहीबाई पोपेरे आहेत. आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे? यांना बीजमाता का म्हटलं जातं? तर यांनी जुने मूळ बियाणे काय केलेलं आहे? साठवून ठेवून त्याचं संरक्षण केलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण गावरान बियाणं म्हणतो ना, ते यांनी जतन केलेलं आहे. आणि म्हणून यांना सरकारने 2020 साली पद्मश्री पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 17 नंबर, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश हे औषध वापरतात. माहीत असेल तुम्हाला कोणतं औषध वापरतात? ॲस्पिरिन हे औषध वापरतात. आता हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो? तर रक्त गोठल्यामुळे येतो किंवा शिरा जाम झाल्यामुळे येतो. ठीक आहे. रक्तामध्ये काय गुठळी किंवा गाठ तयार झाल्यामुळे. मग रक्त गोठू नये, ती गाठ तयार होऊ नये, गुठळी तयार होऊ नये म्हणून काय अँटी क्लॉटिंग औषध वापरतात. कोणतं औषध वापरतात? अँटी क्लॉटिंग. मग हे कोणते औषध आहेत अँटी क्लॉटिंग? पहा, ॲस्पिरिन आहे, हेपेरिन आहे आणि वॉरफॅरिन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचे. चालू 18 नंबर, पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कॉमन प्रश्न होता, सगळ्यांना माहिती आहे. पन्हाळा किल्ला कुठं आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा 19 नंबर, तुमसर सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता हे तुमसर काय आहे? ठिकाणाचं नाव आहे गावाचं. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे? सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. मग हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की भंडारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणतं ठिकाण हे सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध आहे? तर कोणतं? तुमसर. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? याच्या आधी सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय करायचं? कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके. धन्यवाद मित्रांनो.